मैदान खाली करा, मॅच चालू करा. अभिजित खवळे तुम्हाला विनंती आहे, 2 वेळा बॅट आपटा आणि चालू करा. बॉलर आहे आपला आप्पा नितीन शिवशरण यांचा पहिला चेंडू सुंदर असा कटवलेला लेगच्या दिशेने. पंच बंटी भाऊ याने 2 रन दिलेले आहेत. 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतोय आप्पा. सुंदर असा समोर कटवलेला चेंडू आणि आप्पाला षटका. दोन चेंडू 8 धावा. अभिजित खूपच छान अशी फलंदाजी करतोय. आप्पा हे होम ग्राउंड वर आहे, परंतु खूप दिवस त्यांचा क्रिकेटशी संबंध तुटल्यामुळे जरा ते प्रॅक्टिस मधून नाही आहेत. आप्पा तिसरा चेंडू घेऊन येतोय. सामना करतील अभिजित. सुंदर असा कटवलेला चेंडू. लल्ला यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण. जागेवरून हालत पण नाही. बॉल तुझ्याकडे नाही येणार, तू बॉलाकडे जा. 3 चेंडू 9 धावा. चौथा चेंडू घेऊन येतोय आप्पा. लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा. 1 धाव घेण्यात यश. आणि आर्यन हा खूप सुंदर असा बॅट्समन आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा घेत आहेत. आणि 2 धावा घेण्यामध्ये यश. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 12. 1 to go 12. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 12. सुधा काका आणि विशाल भाऊ थोडं लाईनच्या मागे येता का? सुधा काका या मागे. पंच बंटी भाऊ किती रन? 1 डी. ठीक आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 13. बंटी भाऊ ओव्हर झाली डिक्लेअर करत जा. दुसरी ओव्हर घेऊन येतोय सनी. हा खूप फनी आहे. बघूया आता सनी आपल्या संघासाठी काय करतोय. सनीचा पहिला चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू. काही 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण चालू आहे. बॉल हातामध्ये ठेवलाय सूरज यांनी. विशेष म्हणजे ही लोक रोज खेळतात, रोज. आणि बॉल फिल्डिंग करून बॉल हातात ठेवलाय. आता हे लहान मुलांना पण सांगायची गरज नाही. बॉल पहिला द्यायचा इथं. अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे 15. दुसरा चेंडू सनीचा. आणि मस्त असा अभिजितनी षटकार मारलेला आहे. अभिजित आजचा मैदान गाजवणारा बॅट्समन वाटतोय मला. अभिजितला बघण्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे 13-15च्या गच्चीवरून. 2 चेंडू 21 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतोय सनी. पाहूया अभिजित काय करतो. पुन्हा एकदा, परंतु वाचलेला आहे. रोनक झोपेतून जागा हो पहिला तू. सुंदर नाही. वाईट चेंडू. गच्चा अशी गोलंदाजी चालू आहे. स्कोर झालेला आहे 22. 3 चेंडू 22 धावा. सुंदर असा ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आणि अशा प्रकारे 2 धावा घेण्यात यशस्वी. आणि आबी आणि आर्यनच्या जोडीने चांगले ठेवलेले 4 चेंडू 24 धावा. खूप छान
यांनी स्कोर ठेवलेला आहे. असं बॅलन्सिंग नेहमी स्कोर ठेवायचा. सुंदर असा ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा. पंच बंटी निर्भवणे यांनी 1 धाव दिलेली आहे. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे असं नितेश कोळी तुम्हाला सांगतोय. आणि पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. आबिनी जर 6 मारले तर त्यांना एक छोटस पारितोषिक. अशा प्रकारे किती चेंडू ओव्हर 31. आम्ही काय चुकीचा मोजतोय? तू असा माग थांबलाय लक्ष देत. हा मीच चाललो तिकडे. घे ना खुर्ची राहुल. खुर्च्या नाना नानी पार्क मध्ये. तिसरी ओव्हर घेऊन येतोय सूरज शाहू. पाहूया सूरज आपल्या संघासाठी काय करतायत. सूरज हे नावाजलेले बॅट्समन बॉलर आहेत. आणि सुंदर असा टाकलेला चेंडू. आर्यन यांना काही कळालेलं नाही. सूरज हे टेनिस क्रिकेट मधलं उभरतं नाव आहे. आणि पुन्हा एकदा टाकलेला चेंडू काही कळालेला नाही. लल्ला हे बॉल पळत पण नाहीत. बॉल त्यांच्याकडे आला तरी त्याला तिथून काढ सूरज. 2 चेंडू 32 धावा. आणि रोनक एकदम बॅट्समनला बाचकवायच्या हिशोबात. पुन्हा एकदा अभिनय. खूपच सुंदर असं प्रदर्शन अभिजित खवळे यांनी दाखवलेलं आहे. ते वर्षातून एकदाच खेळतात पण मैदान गाजवतात. हे अभिचा रेकॉर्ड आहे. 3 चेंडू 38 धावा. आणि पंच बंटी यांनी नाही हे खूपच गचा असं क्षेत्ररक्षण सनीकडून. 1 मिनिट बंटी भाऊ, या अगोदरचा बॉल वाईट दिलाय तू? नाही वाईट नाही, डॉट बॉल. आत्ताचा 1 रन ना. 29 झालेला आहे. 5 चेंडू 39. माफ करा, थोडं इंग्लिश मीडियम मराठी मीडियम आहे ते. 29 ला तो 39 ला 29 बोलला. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया आणि षटकार. अभिनय आपल्या संघासाठी खूपच असं चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 45. अभिजितच्या नावातच जीत आहे. मला वाटतं संघाला तो जिंकूनच राहणार आहे. पुढचे आलेले आहेत नावाजलेले बॅट्समन नितेश कोळी. आता पाहूया नितेश आपल्या संघासाठी काय करतायत. नितेश सुद्धा क्रिकेट टेनिस क्रिकेटचं चांगलं असं नाव आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. पंच बंटी भाऊ यांनी नो दिलेला आहे. नो ला प्लस आहे. अच्छा, माझी भारी बनवा. नो ला +1 आहे. हे नोंद घ्यायची आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 47. पंच बंटीभाऊ यांनी वाईट दिलेला आहे. 48 झालेले आहे.
आणि रोनक यांनी एवढ्या पुढे राहून कॅच मिस केलेली आहे. सुंदर अशी कॅच होती आणि सिंपल कॅच त्यांनी मिस केली आहे. ते एवढ्या पुढे उभं राहिले जसं काय आता त्या पिचवरच डाय मारणार आणि सिंपल कॅच सोडून बसलेत. एक चेंडू 49 ना 49 झाला. 49 एक चेंडू 49. वाईट पुन्हा एकदा वाईड. द्रोण 50 झाला 50 50 झालेले आहेत. दुसरा चेंडू घेऊन येतोय द्रोण आणि आप्पा यांनी दोन चेंडू किती धावा 51 51 धावा झालेल्या आहेत. दोन चेंडू आणि ऋषी यांनी लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू एक धाव. 53 झालेले आहेत. 52 माफ करा ऋषी मित्रा थोडा साईडला जा. 3 बॉल 3 चेंडू पाहूया आणि आणि आपला गोटू काय करतो. गोटू सुंदर सुंदर गोटूने बॉल पकडला तेच महत्वाचं आहे. मॅच खेळल्यासारखं वाटेल आता गोटूला. एक तरी बॉल आला माझ्याकडे. 53 झाला 4 चेंडू 4 चेंडू 53 धावा. 4 चेंडू 53. ए मित्र थोडं साईडला उभं राहा. सुंदर असा कटवलेला चेंडू अभिजित यांनी ही मॅच पूर्ण खाल्ली आहे. अभिजितने अशा प्रकारे स्कोर झालेला आहे. 59 रन झालेले आहे. 59 1 टू गो. 5 चेंडू 59 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि पाहूया काय होतंय. 2 धावा घेण्यामध्ये यश. तिसरी धाव घेण्यात अयशस्वी ऋषी. आत्ताचे 2 रन. अशा प्रकारे भरगच्च अशा धावा केलेल्या आहेत. सारनाथ टायटन्स यांनी स्कोर झालेला आहे 62 जिंकण्यासाठी. अभिजित यांनी खूप छान बॅटिंग केलेली आहे. तर त्यांना एक छोटस पारितोषिक भेटतंय. त्यांनी इथून घेऊन जायचंय माईकशी. आता वाटलं ना मॅच खेळल्यासारखं वाटलं ना. एक बॉल विचार ना कांदा अभिजित एकट्याचे 49 अभिजित याने एकट्याचे म्हणजे वैयक्तिक त्याने 49 रन मारलेले आहेत. 49 रन मारलेले आहेत. आणि नालंदा युनिव्हर्स यांना 62 रन जिंकण्यासाठी आहेत. भरगच्च धावा करायच्या आहेत. तर कप्तान सनी हे काय नियोजन करतायत आपण पाहूया. मगाचा होता ना यार पेज. तो मॅन ऑफ द मॅचचा लिहिलाय. तू कुठचा पण एक साधा पेज पकड. तू हा पकड. कल्पी ते पण मोजायचे. तू कल्पी दोडेचा इतर रन कल्पी दोडे 25 मारले ते असं वाटतंय मला. कल्पी दोडे लिहून ठेव. बॅटिंग बॉलिंग 25 की 25 मारले. विकेट 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 चला बॅटिंगला लिह. पहिला इथं बॅटिंग लिह. कृपया पंच बंटी भाऊ आणि विनोद भाऊ मॅच लवकरात लवकर चालू करायचं. आपल्याला वेळेचं बंधन आहे. अच्छा ठीक आहे. याचे 49 लिहून ठेवा. म्हणजे तो लवकर
9:15 वाजलेत. आत्ताशी फक्त एकच मॅच झालेली आहे. तर कृपया बंटी भाऊ आणि विनोद भाऊ यांनी लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. नालंदा युनिव्हर्सचे पहिले बॅट्समन आलेले आहेत सूरज शाहू अँड सनी अवघडे 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 अवघडे. बॉलर नितेश नव्हे माझ्या घरून एक काम करशील. कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच बंटी भाऊ आणि विनोद भाऊ हॅलो. पहिला चेंडू घेऊन येतोय नितेश कोळी. सामना करते सूरज. सुंदर असा पटकवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात आणि अशा प्रकारे एक धाव घेण्यात येते आणि दुसरी आणि आउट. रन आउट. नालंदा युनिव्हर्सला पहिल्याच चेंडू पहिला धक्का भेटलेला होता. पाहूया आता पुढे काय होतंय. नालंदा युनिव्हर्सला सूरजच्या स्वरूपात पहिलाच धक्का. ऍक्च्युली ही जोडी ऍटलिस्ट 20 रन तरी टिकायला पाहिजे होती. तुम्ही धावसंख्यांचं ओझं घेऊन नका जाऊ. 1-1, 2-2 रन पहिली मॅच सेफ करा. ठीक आहे सनी तू जा क्रीजवर जा. स्मितेश थोडं साईड हो. तुम्ही स्कोरचं ओझं घेऊन जाऊ नका. पहिली मॅच सेफ करा. 1-1, 2-2 रन तरी काढा. बर्डन प्रेशर घेऊन खेळू नका. दुसरा चेंडू घेऊन येतोय नितेश. सामना करेल सनी. सनी पाहूया काय करतोय आणि लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव. 2 चेंडू 2 धावा. सुंदर असा नितेशने टाकलेला चेंडू. द्रोणला काही कळालंच नाही. अर्जित म्हणजेच 2. त्याला काय कळालेला नाही चेंडू. ए बाळा ग्राउंडच्या बाहेर आहे. तिसरा चेंडू पाहूया. पंच सतीश जाधव यांनी नो म्हणून दिलेला आहे. लाईनचा नो आहे कदाचित. अरे यार हा लहान मुलाला बाहेर काढ ना रे. वरती बस बाळा कट्ट्यावर. ओला किती आहे? पंच बंटी भाऊ तू सांग किती. 9च आणि 3 पळाले. आत्ताचे 4 रन. पंच इकडे एक डिक्लेअर आहे त्याचा पण रन आहे का. मग टोटल 5 रन ना. 4 रन बोलतात. कृपया पंचांनी सांगा किती स्कोर आहे. आम्ही तो सांगणार. अहो सांगून येतात बघा गर्दी काय करतात. प्रत्येक बॉलाला आज जात वैताग आलात ते बघा. बंटी भाऊ अरे तू आणि जो पंच आहे ते निर्णय घ्या ना यार. सगळेच कसे येत आहेत आतमध्ये मगत पासून. तुम्हाला नियम माहिती आहे का पहिले बघा ते. बाकीच्यांनी आत गेलं ना तुमच्या टीमचे मायनस करणारा. सनी कॅप्टन प्रत्येक वेळेला प्लेयर तुमच्या आत येत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम आहे. कृपया सहकार्य करा. क्रिकेट सामने आपल्याला व्यवस्थित खेळायचे. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा आणि सनी हे झेलबाद झालेले आहेत.
4 चेंडू आणि पुन्हा सनी द कॅप्टन यांच्या स्वरूपात नालंदा युनिव्हर्सला धक्का. आणि आता आलेले आहेत आप्पा. बघूया काय गप्पा मारतायत ग्राउंडवर. आप्पाचं पण तसंच आहे, लगी तो छगी. बघूया आप्पाची बॅट लागली तर कदाचित सारनाथ टायटन्सला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 4 चेंडू, 5वा चेंडू घेऊन येतो कोहली. पाहूया कोहली काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असा कटवलेला चेंडू, पण आप्पा जरा समोर मार, तुम्हाला षटकारची गरज आहे. हा चेंडू समोर गेला असता तर 6 होता. अशा प्रकारे 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. असं पण चांगले स्कोर बॅलन्सिंग आहे अजूनही. आणि बोल ना, आणि बोल्ड नितेश यांनी शेवटच्या चेंडू मध्ये बोल्ड घेतलेला आहे आप्पाचा. त्रिफलाचित आणि सारनाथ टायटन्स हे खूपच जल्लोषात दिसत आहेत. त्यांना त्यांचा विजय डोळ्यासमोर दिसतोय. आणि इकडून थोडं स्लो चालू आहे. असे पण 2 ते 3च विकेट गेलेत. द्रोण, तू जरी व्यवस्थित खेळला, बॅलन्सिंग जरी स्कोर आणला, नंतर चोपला तरी चालेल, पण विकेटची तुम्हाला गरज आहे. विकेट टाकू नका. दुसरी ओव्हर घेऊन येतोय अभिजित. पाहूया अभिजित काय. सुंदर असा ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू, 1 धाव. द्रोण ही खूप सुंदर बॅटिंग करतो. अंडरआर्म मध्ये कोणाच्या तरी बाईकची चावी पडलेली आहे, कदाचित ऍक्टिव्हाची दिसते. कोणाची असेल त्यांनी माईकशी संपर्क साधून घेऊन जायचे. षटकार. समीर थोडा साईडला हो रे. आणि द्रोण असंच व्यवस्थित खेळ, विकेट टाकण्याची गरज नाही. अशा प्रकारे 2 चेंडू 16 धावा. दोन चेंडू 16 धावा. ही दुसरीच आहे ना, पहिली नितेशने टाकली. कृपया सगळ्यांनी लाईनच्या बाहेर उभं राहायचंय, ही नम्र विनंती आहे. असा हात बॉलवर कोण पळणार? तू काय टफ मध्ये खेळतो म्हणून काय उड्या बिड्या मारायला नाही. अरे पण उडी काय, बॉलवर जा तरी का बॉल तुझ्यावर येणार? 16. 2 चेंडू ना, 2 चेंडू 16 धावा. कृपया पंच रवींद्र निर्भवने चालू करा मॅच. पंचांनी कृपया विनंती आहे, का मॅच थांबते सारखे सारखे, मला काहीच कळत नाही. बॉल आणायला मागे कोण आपले व्हॉलेंटियर आहेत की नाही? ऋषी, प्रणय, बॉल आल्याना मागे व्हॉलेंटियर पाठवा. मंडळाचे कार्यकर्ते, ऋषिकेश खुडे, नुसतं बसू नका, ताबा घ्या मैदानाचा. तिसरा चेंडू पाहूया. मी बोललो ना, 2 असंच खेळायचं आहे. मॅच पहिली बॅलन्सिंगने काढ. क्रिकेट हा असा गेम आहे ना की याच्यात काय होईल ते सांगता येत नाही. 3 चेंडू 22 धावा. परत मॅच थांबली आहे. कृपया किती झालं? 3 चेंडू 22. सुंदर अशी
लागोपाठ फलंदाजी करतायत अभिजित अरिजित. लागोपाठ 2 मारले, 3 मारले तर सुंदर असं एक पारितोषिक आहे त्याला. सुंदर हॅट्रिक केलेली आहे अरिजितनी. अरिजितला ड्रोनने सलामी देणार आहे. ड्रोनने आता थोड्याच वेळात सलामी आहे. आकाशाकडे बघा सगळ्यांनी. आणि अशा प्रकारे 4 चेंडू 28 धावा. अरिजितला ड्रोनने सलामी देत आहेत. सगळ्यांनी वरती बघा आकाशाकडे. कृपया सारनाथ टायटनचे कॅप्टन प्रकल्प सुखदेव यांनी आपलं क्षेत्ररक्षण सारखं हलवू नका, आपल्या प्लेयरला सांगा, असं पंचांनी वारंवार सांगितलेलं आहे. वाईट वाईड आहे ना. पंच बंटी भाऊ यांनी वाईट दिलेला आहे. आदित्य थोडा मागे रे, काही दिसत नाही. 29 झाला. 29 धावा आणि पुन्हा एकदा वाईट. 3 झाला. अभिजित हा थोडा बावचळलेला दिसतोय मला, कारण असे 3 कडक भेटल्यावर कोणी बावचळेल. 30 झाला. ठीक आहे, तू जसं मारलं तसं तुला पण मारणार, एवढं काय नाही. 30 झाला. 30 धावा. परत एकदा ऑफच्या दिशेने चेंडू टाकलेला आहे. पाहूया किती धावा. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. 31 झालेले आहेत. 1 to go. 5 चेंडू 31 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतोय अभिजित. सामना करेल रोनक. रोनक हा एक जेसीबी सारखा आहे, एकदम कडक. डेड बॉल. डेड बॉल आहे. हा डेड बॉल आहे. पंच बंटी भाऊ यांनी डेड बॉल दिलेला आहे. एक असा मजबूत जेसीबी किंवा बुलडोजर असतो तसा रोनक बॅटिंग दाखवतोय. ते काका आहेत ना दीक्षाचे पप्पा. आणि आणि द्रोणाला 300 रुपये सांगा. 3-6. स्कोर काय? 31 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. अरिजित जाधव यांना म्हणजे द्रोण यांना शिवप्रसाद मागाडेकडून 3 षटकार मारल्याबद्दल पारितोषिक आहे. कृपया सारनाथ टायटनचे कप्तान प्रकल्प सुखदेव यांनी आपला टीम लावे. नितेश, अरे प्रत्येक वेळेला कसली फिल्डिंग लावतात ते, IPL वाले पण नाही लावत असं. नरेश दोडिया बाहेर या. सगळ्यांनी बाहेर या. मॅच चालू करा. कोण टाकतंय? सनी, तुमचा 1 रन मायनस होईल. आहे सूरज, साईडला व्हा. बॉलर प्रकल्प. तिसरा चेंडू ना, नाही नाही तिसरी तिसरी ओव्हर ना. तिसरं षटकर घेऊन येत आहेत कॅप्टन प्रकल्प. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, सुंदर अशी धाव. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. ऋषी यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण. एक 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 चेंडू 33 धावा. 33 33. एक चेंडू 33, एक चेंडू 33 आणि सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धाव. पंच बंटी भाऊ किती धावा आत्ताच्या. पंच विनोद सोनावणे आणि बंटी भाऊ सांगतील किती धावा. अरे तुम्ही फिल्डर जावा बाबा सारनाथचे एका जागेला. हे हेमंत, हे रोंग्या जा ना. काय संबंध नाही तरी 10 वेळा पंचांशी बोलायला येतात. आत्ताचा फक्त 1 रन आहे आणि नो दिलेला आहे. नो ला प्लस आहे. म्हणजे 2 रन ना. 2 रन. हे नो ला प्लस म्हणजे 2 रन ना आत्ताचे. ठीक आहे, 1च रन नोला प्लस 1 ना. धावले ना. नो ठीक आहे, 1 रन. 34 झाला. 34 झाला. 34. एक चेंडू. एक चेंडू 34 धावा. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया प्रकल्प यांना. द्रोण यांनी षटकार मारलेला आहे. द्रोण हे आजचे स्टार आहेत. सगळ्यांनी आकाशात बघा, द्रोणला सलामी देत आहेत. शिवप्रसाद मागाडे यांच्याकडून
300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजून जर 2ने 6 मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुंदर असा कटवलेला चेंडू, पाहूया किती धावा. 2 धावा. सुंदर अशी 42 झालेले आहेत. 3 चेंडू 42. क्रिकेट नेवर प्रेडिक्टेबल गेम. क्रिकेट हा तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. मस्त परत 2 धावा सहज भेटतायत. पंच बंटी भाऊ आणि विनोद भाऊ सांगतील, बाकीचे कशाला ओरडतायत. नालंदा आणि नालंदा युनिव्हर्सल आणि सारनाथ टायटन्स जे जे पंचांशी वाद घालतील यांचे डायरेक्ट रन कमी करा, मायनस मध्ये टाका. स्कोर लिहिला मी. भाजी देऊ का आणून? भाजी मिसळ खाता का? भाजी देऊ काय बोललो आम्ही. आफ्ताबकडून 2 पाव मिसळ खावा. हा हे काय आताचा? बरोबर आहे सगळं. ही मॅच 12 वाजता संपणार आहे. ही भरपूर इम्पॉर्टंट लोकांची मॅच आहे. म्हणजे विराट कोहली, धोनी यांना लाजवेल असे हे प्लेयर आहेत सगळे. प्रत्येक बॉलला ही लोक मॅच 10 ते 15 मिनिटं थांबवतात. आत्ताचे 2 दिले ना. 55 पंच बंटी भाऊ 2 रन आहे आत्ताचे. हा 24 झाला 4 बॉल. धाव संख्या 44 44. 4 चेंडू 44. 5वा चेंडू घेऊन येतोय प्रकल्प. पाहूया प्रकल्प काय करतोय. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू, पाहूया किती धाव. आणि अशा प्रकारे षटकार. द्रोण यांनी षटकार मारलेला आहे. षटकारचा पाऊस केलेला आहे. सूरज शाहू साईडला राहा बाबा. हे पंच मॅच थांबवा. पंच हे ह्यांचे प्लेयर सगळे एका साईडला घ्या. हे सूरज तुमचीच मॅच आहे, तुझंच नाटक लावलंय मगतपासून. तुला काय नाव घेऊ तुझं सारखं. 501 रुपये प्लस आता मागाडी. द्रोणला 500चं पारितोषिक भेटणार आहे जर अजून 6 मारले तर. द्रोण तुझं पारितोषिक 500 रुपयाचं घेऊन जा. आणि जर माझा मित्र असशील, मी सांगतो द्यायला, माझा मित्र असशील 250 मला दे. अशा प्रकारे किती झाले? 3 षटका ना. 56. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 56 56 रन. शेवटचं आहे. शेवटचं षटक आहे. जिंकायला 59 रन आहेत. 59 59 जिंकायला आहे. 53 झालेत. प्रथम प्रथम थोडं मग 56 आहे. कंपल्सरीचे 62 आहे टू विन. कृपया काही उगाच गडबड करू नका. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे. अरे ती लोकच बोलताय 63 आहे. कृपया 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठची कुठे आली बघितलं. क्रिकेट हा असाच गेम आहे. ओव्हर कॉन्फिडन्स कधी नाही. पंच काय देत आहेत बघूया. डेडे की डॉट. डेड बॉल की डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. अरे त्याच्या बॅटला लागला ना.
नाही लागला, ठीक आहे, डॉट बॉल. बाईज नाही आहे. एक चेंडू 56 धावा. पंच तुम्ही डिसिजन द्या, आम्ही मायनस करायला आहे. प्लेयरला विचारायचं नाही तुला पटतं का मला पटतं का, तुम्ही डिसिजन द्या ना. पंच कशाला आहे? नो 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 बॉल. अरे वाईट पण होता ना. बंटी भाऊ, नो बॉल. 57. एक चेंडू 57 धावा. सुंदर असा कटवलेला चेंडू, एक डिक्लेअर. 58 आला. दोन चेंडू 58 धावा. मॅच एवढी चुरशीला आलेली आहे, सगळ्यांचं ब्लड प्रेशर जर आता चेक केलं मैदानातल्या खेळाडूंचं तर 200च्या पुढं असेल. आणि पुन्हा एकदा वाईड, नो. अशा प्रकारे 59 झाला. 59 झालेले आहेत. दोन चेंडू 59. सुंदर असा कटवलेला चेंडू, पाहूया किती धावा. एक आहे ना आता. तीन चेंडू ना. 60. 3 चेंडू 60. 3 चेंडू 2 रनांची आवश्यकता. 3 चेंडू 2. सुंदर असा कटवलेला चेंडू. आत्ताचा 1 रन ना विनोद भाऊ. एक आहे ना. विनोद भाऊ 1 रन ना. 61 रन झालेले आहेत. 4 चेंडू 61 धावा. 2 चेंडू 1 रन पाहिजे. जेसीबी बुलडोजर मी पहिलंच बोलवलंय, जे ऍक्शन बघूनच समोरचा बॉलर घाबरतो, स्लो होतो. एक पण बॉल त्याला फास्ट नाही टाकलाय. कंपल्सरी चेस आहे. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि नालंदा युनिव्हर्स जिंकलेली आहे. नालंदा युनिव्हर्स जिंकलेली आहे. क्रिकेट हा कधीच तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. सारनाथ टायटन्स एवढे कॉन्फिडन्स मध्ये होते तरी सुंदर खेळलेले आहे. हारलेले 9 प्लेयर कृपया स्टेजवर यायचंय. काय असं करायला लागलं मग ते थांब, त्यांचं मॅनेजमेंट बोलू दे. अर्जितने 47 मारले. गोटादा. प्रमुख पाहुण्यांचे फक्त नाव आहे, त्यांना 5 मिनिटात कळवतो. योगिता काकींचं नाव आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपल्या इथे वेगवेगळे पाहुणे येतात. तर बाळासाहेब मोरे काळाचे होते महामंत्री आणि बीजेपी भारतीय जनता पार्टी. हॅलो, संबोधित सामाजिक मंडळ च्या विनंतीला मान देऊन भारतीय जनता पार्टी महामंत्री काळाचौकी विधानसभा बाळासाहेब मोरे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष काळाचौकी विधानसभा दीपक दाभोळकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र कोंबलेकर, भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी काळाचौकी विधानसभा अभय सुर्वे, दक्षिण मुंबई उपाध्यक्ष दीपक आमकर हे आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत. मंडळाच्या वतीने त्यांचे जाहीर स्वागत.
द्या त्यांच्याकडे द्या. तो साहिल कांबळे घेऊन हे सरबत आण ना त्याने आपल्याला. ए द्रोण काय तंदुरी मागू. अरे ते बोलू तरी दे. तो प्रणय कुठे आहे? प्रणय मॅन ऑफ द हा मग मॅन ऑफ द मॅच आहे अरिजित जाधव. जाधव त्याने द्रोण याने आपल्या संबोधी प्रीमियम लीगच्या क्रिकेट स्टेजच्या इकडे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच देत आहेत त्यांचं नाव काय रे? हे नाव काय? दीपक कदम. बाया काका मॅन ऑफ द मॅच द्या. अरिजित अरे या स्टेजवर रे द्रोण. थँक्यू. अरिजित स्टेजवर जा ना बाबा. माहिती आहे ना तुला मॅन ऑफ द मॅच आहे का 10 वेळा सांगू. कृपया पंचांनी लवकरात लवकर पुढची मॅच लावायची आहे. बाळासाहेबांचा पण झेंडा काय बाळासाहेब काय? ट्रॉफी राहिला. बाळासाहेब यांनी